नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आपण दररोज चालू घडामोडीचे प्रश्न त्याचा व्हिडिओ घेऊन येत असतो. कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाल्याच्या चारही प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम, टेलिग्राम, युट्यूब आणि फेसबुक सोबत जोडले जा. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, फिफा विश्वचषक 2026 मध्ये सिल्वर बूट आणि सिल्वर बॉल या दोन्ही पुरस्कारांनी कोणाला सन्मानित करण्यात आले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, लिओनेल मेस्सी. दुसरा प्रश्न, फिफा विश्वचषक 2026 चा सर्वोत्तम खेळाडूचा गोल्डन बॉल पुरस्कार कोणी जिंकला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, रॉड्री. महत्वाची माहिती, फिफा वर्ल्ड कप 2026 पुरस्कार लिओनेल मेस्सीने 8 गोल करत सिल्वर बूट आणि सर्वोत्तम खेळाडूचा सिल्वर बॉल पटकावला, तर स्पेनच्या रॉड्रीने सर्वोत्तम खेळाडूचा मानाचा गोल्डन बॉल जिंकला. तिसरा प्रश्न, फिफा विश्वचषक 2026 मध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार कोणाला मिळाला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, उनाई सिमॉन. चौथा प्रश्न, फिफा विश्वचषक 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट तरुण खेळाडू यंग प्लेअर अवॉर्ड ठरलेला पाऊ कुबार्सी कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर हा आहे स्पेन या देशाचा. ऑप्शन सी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. महत्वाची माहिती बघा, उत्कृष्ट कामगिरी व पुरस्कार, स्पेनचा गोलकीपर उनाई सिमॉन याने गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावलेला आहे. स्पेनच्या 19 वर्षीय बचावपटू पाऊ कुबार्सीने सर्वोत्कृष्ट तरुण खेळाडूचा पुरस्कार जिंकला आहे. पाचवा प्रश्न, फिफा विश्वचषक 2026 स्पर्धेत तिसऱ्या सर्वोत्तम खेळाडूला दिला जाणारा ब्रॉन्झ बॉल पुरस्कार कोणी जिंकला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे किलियन एम्बाप्पे. ह्याच्याबद्दलची महत्वाची माहिती बघा, ब्रॉन्झ बॉल किलियन एम्बाप्पेने 2026 चा फिफा विश्वचषक स्पर्धेत ब्रॉन्झ बॉल पुरस्कार पटकावलेला आहे. हा पुरस्कार स्पर्धेतील तिसऱ्या सर्वोत्तम खेळाडूला दिला जातो. सहावा प्रश्न, फिफा विश्वचषक 2026 मध्ये 10 गोल नोंदवून गोल्डन बूट पुरस्कार कोणी पटकावला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे किलियन एम्बाप्पे. ऑप्शन बी. सलग 2 फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये 2022 आणि 26 गोल्डन बूट जिंकणारा जगातील पहिला फुटबॉलपटू कोण ठरला आहे? तर हा सुद्धा किलियन एम्बाप्पे ठरलेला आहे. याच्या नावावर भरपूर रेकॉर्ड आहेत. महत्वाची माहिती, फिफा वर्ल्ड कप 2026 गोल्डन बूट, किलियन एम्बाप्पेने 10 गोल करत 2026 फिफा विश्वचषकाचा गोल्डन बूट पुरस्कार जिंकला. त्याने लिओनेल मेस्सीला 8 गोल मागे टाकून सर्वाधिक गोल नोंदवण्याचा विक्रम केला. सलग 2 विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल्डन बूट जिंकणारा तो फुटबॉल इतिहासातील पहिलाच खेळाडू ठरला. यावर्षीचा प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, अजित डोभाल. नववा प्रश्न, देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना कोणत्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहे? तर यांना देश सुरक्षा व गुप्तचर क्षेत्र, ऑप्शन सी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. महत्वाची माहिती, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेला आहे. देश सुरक्षा बळकट करणे, दहशतवाद विरोधी कारवाया आणि गुप्तचर क्षेत्रातील योगदानाबद्दल हा सन्मान. अजित डोभाल हे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. 10वा प्रश्न, दरवर्षी 20 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस कशाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अपोलो 11 मोहिमेद्वारे मानवाचे चंद्रावर पहिले पाऊल. 11वा प्रश्न,
जागतिक बुद्धिबळ दिन वर्ल्ड चेस डे 20 जुलै रोजी साजरा केला जातो. हा दिवस कोणत्या संस्थेच्या स्थापनेशी संबंधित आहे? तर हा आहे ऑप्शन बी फिडे. महत्वाची माहिती 20 जुलै महत्वाचे दिवस 20 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस आणि जागतिक बुद्धिबळ दिन साजरा केला जातो. तर 1969 मध्ये अपोलो 11 मोहिमेद्वारे नील आर्मस्ट्रॉंग आणि बझ ऑल्ड्रिन यांनी चंद्रावर पाऊल ठेवले होते. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या फिडे स्थापनेच्या स्मरणार्थ जागतिक बुद्धिबळ दिन पाळला जातो. 12वा प्रश्न 21 जुलै 1960 रोजी सिरिमाओ भंडारनायके या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. त्या कोणत्या देशाच्या होत्या? तर त्या होत्या श्रीलंका या देशाच्या. ऑप्शन सी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. 13वा प्रश्न पश्चिम बंगालमध्ये 21 जुलै हा दिवस हुतात्मा दिन म्हणून कोणत्या घटनेच्या स्मरणार्थ पाळला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी 1993 मधील युथ काँग्रेस रॅलीतील पोलीस गोळीबार. महत्वाची माहिती 21 जुलै महत्वाचे दिवस सिरिमाओ भंडारनायके श्रीलंका या 1960 मध्ये जगातील पहिल्या महिला सरकार प्रमुख किंवा पंतप्रधान बनल्या. 1993 मध्ये कोलकात्यात झालेल्या गोळीबारात मारल्या गेलेल्या 13 कार्यकर्त्यांच्या स्मरणार्थ 21 जुलै रोजी हुतात्मा दिन पाळला जातो. 14वा प्रश्न भारताच्या संविधान सभेने तिरंगा राष्ट्रध्वज अधिकृतपणे कधी अंगीकारला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 22 जुलै 1947 म्हणजे आजच्या दिवशी. तर 15वा प्रश्न गणितीय स्थिरांक पायचे मूल्य 22/7 दर्शवत असल्याने दरवर्षी 22 जुलै रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? म्हणजे 22/7 तर आंतरराष्ट्रीय पाय दिन. तर आज आंतरराष्ट्रीय पाय दिन आहे म्हणजे 22 तारखेला. महत्वाची माहिती 22 जुलै महत्वाचे दिवस 21-22 चा व्हिडिओ आपण एकत्र घेतला म्हणून आज म्हटलंय. आपण व्हिडिओ रेकॉर्ड करतोय आजच 21 ला. 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने अशोक चक्र असलेल्या तिरंग्याचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकार केला. तर पायचे मूल्य 22/7 म्हणून 22 जुलै या दिवशी पाय अप्रॉक्सिमेशन डे साजरा केला जातो. तर मित्रांनो हे होते 21 आणि 22 जुलै संदर्भातले महत्वाचे 15 प्रश्न चालू घडामोडीचे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओची मोफत PDF मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सोबतच तुम्ही ही PDF Instagram आणि Facebook वर रील स्वरूपात बघू शकता आणि हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही Facebook वर बघू शकता. तर थोडक्यात सांगायचं तर कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी आपल्या चालू घडामोडीच्या चारही प्लॅटफॉर्म Instagram, Telegram, YouTube, Facebook सोबत जोडले जा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक यू सो मच.